मी विद्यार्थ्यांना समजावते, पण आपण फील्ड वर्क करता तर तो अनुभव कसा काय वाटतो आपल्याला? मी डॉक्टर दिनेश कुलेकर, मी वेटरनरियन आहे आणि वेटरनरियन असल्यामुळे माणूस सोडून इतर सगळ्या ज्या काही जीवसृष्टीतील वेगवेगळ्या स्पीसीज आहेत त्या सगळ्या आमच्या ट्रीटमेंट अंडर येतात. त्यामुळे वाईल्ड लाईफ हा एक वेगळा विषय आहे जो देखील आमच्या ट्रीटमेंटच्या अंडर येतो आणि त्यात ज्यांना जसा अनुभव मिळत जातो त्याप्रमाणे ते पुढे सरकत जातो. तर मला आधीपासूनच रेप्टाईल या विषयात अत्यंत आवड आहे आणि आपण ॲनिमल वेलफेअर जर बघायला गेलो तर ॲनिमल वेलफेअरमध्ये सगळ्यात निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्षिलेला कुठला विभाग असेल तर तो हा रेप्टाईल्स आहे, सरपटणाऱ्या प्राण्यांचा. कारण सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये असे प्राणी येतात जे लोकांना विनाकारण घातक वाटत असतात. उदाहरणार्थ साप आहे, विंचू आहे, नंतर तुमचे कासव आहेत. तर सापांच्या बाबतीत तर खूपच वाईट परिस्थिती आहे. म्हणजे लोकांना साप दिसला, नुसता दिसला तर निसर्गातल्या त्याच्या अधिवासात तरी देखील त्याला मारण्याचीच प्रवृत्ती असते आणि लोक हे लक्षात घेत नाही की तो जो प्राणी आहे तो त्याच्या मर्जीने त्या जन्माला आलेला नाही, तो एक निसर्गाचा भाग आहे. जसे आपण मनुष्य आहोत तो साप आहे. तर याचा विचार न करता त्याची कत्तल केली जाते किंवा त्याला इंजर्ड केलं जातं, पण त्याला ठीक करण्यासाठी कोणच पुढे येत नाही. इव्हन आमच्या वेटरनरी फील्डमध्ये देखील आता मोजण्या एवढीच लोक आहेत जी अशा प्राण्यांना ट्रीटमेंट करू शकतात. आणि मला असं वाटतं की जसं आपल्याला दुःख होतं, जसं आपलं रक्त लाल आहे, त्यांचं रक्त पण लाल आहे, आपल्याला जखम झाल्यावर जशी आपल्याला वेदना होतात तेवढ्याच वेदना त्यांना पण होत असतात आणि त्यांना त्या वेदनांमधून मुक्त करायचं ही एक खूप चॅलेंजिंग गोष्ट असते. कारण कुठलाही प्राणी जो आहे तो माणसाला आपला मित्र मानेलच असं नाही, त्याच्यासाठी प्रत्येक हे एक म्हणजे लिमिटेशन्स असतात त्याला जवळ येण्याच्या माणसाच्या. त्यामुळे इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेने वाईल्ड लाईफला ट्रीटमेंट करणं हे थोडं जास्त चॅलेंजिंग असतं आणि त्यांच्या कलाने आपल्याला ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यामुळे मागच्या 10-12 वर्षातल्या माझ्या अनुभवानुसार या बरेचसे चॅलेंजेस असतात आणि त्या चॅलेंजेसचा विचार करून त्यांना ट्रीटमेंट करून परत त्यांना त्यांचे नैसर्गिक अधिवासात सोडणं हा एक स्वर्गीय अनुभव. खरंच सर धन्यवाद. खूपच चांगलं काम आपण करताय, कारण माणसाला वाचवण्यासाठी धडपडणारे चिकार असतात आणि आहेत, असायलाच पाहिजे, पण वन्यजीवांसाठी इतकं प्रेम क्वचितच पाहायला मिळतं. धन्यवाद सर. आता आपण मानद वन्यजीव रक्षक धवल कंसारा सरांना विचारूया त्यांच्या कार्याबद्दल, कारण अतिशय उत्कृष्ट आणि प्रेरणादायी असं कार्य त्यांची पूर्णच टीम करत आहे, तर त्यांच्याबद्दल जाणून घेतलंच पाहिजे. ऍक्च्युली माझं नाव धवल कंसारा आहे. मी वन्यजीव रक्षक पालघर जिल्ह्यासाठी निवड झालेली आहे माझी आणि संस्थापक वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेलफेअर असोसिएशन आहे. आणि आम्ही वन्यजीव, पक्षी, प्राणी, सरपटणारे प्राणी आणि दुसरे मरीन ॲनिमल्स म्हणजे समुद्री कासव आणि वेगवेगळे प्रकारचे डॉल्फिन्स, मासे असे वेगवेगळे प्रजातीचे प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी आणि सरीसृप सरपटणारे प्राण्यांसाठी काम करतात. आणि 24 तुम्ही म्हणू शकता 24/7 आमचे ग्रुपचे मेंबर्स ऍक्टिव्ह असतात. त्यांच्याबरोबर डिपार्टमेंटचे लोक म्हणजे आपलं जे वनविभाग 10 आहे त्यांचे जे लोक आहेत, ऑफिसर्स आहेत, अधिकारी आहेत, ते पण आमच्याबरोबर फुल 24/7 ऍक्टिव्ह असतात. तर त्या हिशोबाने काम चालते आणि आपण जे एक सेंटर तयार म्हणजे आता जे झालेलं आहे ते भारतातलं सर्वात पहिलं एकमेव सी टर्टल ट्रीटमेंट अँड ट्रान्झिट सेंटर आहे आणि पुढे त्याला आम्ही अजून डेव्हलप करणार आहोत. नवीन इन्स्ट्रुमेंट्स, आधुनिक जे इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याचा उपयोग करून आणि रिसर्च बेस्ड जे सिस्टम्स आहेत नवीन, मायक्रोचिपिंग, टेलिमेट्री आणि भरपूर प्रकाराची गोष्ट आहे, तर ते आम्ही पुढे करणार आहोत. धन्यवाद सर. खरंच तुमचं आणि तुमच्या टीमचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे, कारण रात्री अपरात्री जाऊन वन्यजीवांना वाचवणं आणि नुसतं संरक्षण देऊ नये, त्यांना नंतर पुन्हा योग्य ठिकाणी नेऊन सोडणं इतकं चांगलं कार्य करताय. सलाम तुम्हाला. हे RFO डहाणू आहेत. सर आपण काय सांगा, इतका छान कार्यक्रम आपण आयोजित केला होता. या कार्यक्रमाचं श्रेय कुणा एकाला न देता पूर्ण टीमलाच आपण देऊ, पण त्यांच्या वतीने आपण काय
रेंज फॉरेस्ट ऑफिसर. दरवर्षी यावर्षी देखील 1 ते 7 ऑक्टोबर हा सप्ताह वन्यजीव सप्ताह म्हणून आपण साजरा आहे. यात या अगोदर सप्टेंबर महिन्यात विविध गटांतर्गत निबंध चित्रकला स्पर्धा झाल्या होत्या. त्या स्पर्धेत प्रथम द्वितीय आणि तृतीय तसेच उत्तेजना बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांना आपण त्यांचा सत्कार केलेला आहे, त्यांना प्रमाणपत्र दिलेलं आहे, तसंच बक्षीस देखील दिलेलं आहे. तसेच डहाणू तालुक्यात किंबहुना पालघर जिल्ह्यात सर्वविख्यात असलेली अशासकीय संस्था म्हणजे वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अँड ॲनिमल वेलफेअर असोसिएशन ही जी संस्था आहे WCW, सर्व व्हॉलंटियर्स होते, त्यांचा देखील आपण सत्कार केलेला आहे. अभिमानाची गोष्ट आहे की ही संस्था संपूर्ण पालघर जिल्ह्यात औरात